पडली असेल, खूप पडल्याच म्हणजे, पण मास्तरीन बाईंनी काय केलं नसणार आहे असलं मला चांगलं माहित आहे. तर पोरं बारकी कशाने असते, तुम्ही पोरा ठोराची कुठं तर झाली असतील भांडणं, आणि मग ते कशावर तरी खपवायचं कुठेतरी म्हणून मग बाईंनी मारलं म्हणून सांगितलं असेल ते पोरांनी. पोरं कशाने असते तुम्ही? मग त्यांनी बाकी कुठल्या शिक्षकाचं नाव का नाही घेतलं? हा, सुनबाईंचंच का घेतलं? ते आता काय मला माहित नाही. आता घेतलं त्यांनी मास्तरीन बाईंचं नाव, पण मला मास्तरीन बाईंविषयी पक्क माहित आहे. अहो, विद्यार्थी म्हणजे त्यांच्यासाठी जीव की प्राण असते. ते असं काय करणं शक्यच नाही. त्यात पोरासनी शिक्षण मिळावं म्हणून एवढं ते जीवाचं रान करतात आणि पोरासनी मारतील उद्या. उलट कुणी असं केलं ना, उलट त्या माणसाविरुद्ध या आवाज उठवतील. असले आहेत या. त्या स्वतः असं कवा कर, शक्यच नाही. तर शक्य नाही. एवढं झालं तरी अजून बी तुम्हाला त्यांच्याबद्दल कळवळ आहेच का? कारण मला चांगलं माहित आहे आमच्या मास्तरीन बाई कशा आहेत ते. अधिपती, आता तरी डोळ्यावरची पट्टी काढा. तुम्ही त्यांना आमची आमची म्हणता, पण त्या तुम्हाला आपलं समजतात का? घर सोडून निघून गेल्या, समजून घ्या जरा. तुमच्या मनातल्या सुनबाई आणि जगातल्या सुनबाई वेगळ्या आहेत. तुमच्या समोर अगदी गोड गोड वागतात, जगासमोर लई वेगळ्या आहेत त्या. आज आम्ही जे बघितलं ते तुम्हाला कसं सांगावं तेच कळत नाही. एवढे भोळे कसे हो तुम्ही अधिपती? नका घेऊ त्यांची बाजू. त्यांनी आपल्या विरुद्ध तक्रार केली पोलिसात, हा म्हणजे त्यांची मजल कुठवर गेली ते बघा की जरा. आणि आज आपल्यावरचा राग काढायचा म्हणून त्या एवढ्याशा बारक्याशा पोराला मारलं. उद्या अजून काय करतील? डोळे उघडा आणि जरा बघा नीट काय वागत्यात त्या. तुम्ही एवढं प्रेम करता त्यांच्यावर, पण समोरचा माणूस बी आपल्यावर प्रेम करतो का ह्याचा जरा तरी विचार करा की. अधिपती, तुमचं प्रेम, निष्ठा सर्व काही आहे, पण ते सगळं एकतर्फी आहे. आता आमचा स्वभाव जाय तसला, काय करायचं? दुसऱ्या बाजूने ते असलं पाहिजे ना. तिथून सगळा ठणठणा. कशा पायी प्रेम करता हो एवढं त्यांच्यावर? त्यांना काही किंमत आहे का तुमच्या प्रेमाची? काय जाऊ दे, सोडा. आता काही सौदा आहे तिकडून असेल तरच आपण बी प्रेम द्यायचं. प्रेम प्रेम आहे. प्लीज. अक्षरा, हाय. काय ग? कोणाचा फोटो आहे? आठवण येते ना अधिपतींची? या दिवसांमध्ये तुम्ही दोघंही एकत्र असणं खूप गरजेचं आहे बाळा. बघ नाही, मी पण तोच विचार करते. मला लवकरात लवकर भेटायचं अधिपतींना. त्यांना भांडायचं असेल तर भांडू देत. ते पुन्हा पुन्हा भांडले तरी मी भेटेन त्यांना, समजावून सांगेन. मला माहितीये ग, एकदा आमच्या बाळाची बातमी त्यांना समजली नाही, एका सेकंदात आमचं भांडण मिटणार आहे, मला खात्री आहे. हो, खरंय ग अक्षरा. लवकरात लवकर ही बातमी तू त्यांच्यापर्यंत पोहोचव ग. मी आता तोच प्रयत्न करणार आहे आई. बरं, शाळेचं काय करणार आहेस? शाळेचं काय म्हणजे? जाणार आहेस तू शाळेत? हो, अर्थात. अगं पण ते संकेत प्रकरण काहीतरी झालंय ना. भुवनेश्वरी मॅडम राजीनामा मागतायत ना त्यावरनं तुझा. मी नाही देणार आहे राजीनामा. अगं पण अक्षू, त्या प्रेशराईज करतील तुला, त्रास देतील. अगं देऊ देत, मी नाही बळी पडणार कशाला. हे वाईट आहे ग सगळं. हे खूप, या सगळ्याचा तुझ्यावर खूप वाईट परिणाम होतोय. मला नाही आवडत आहे. अगं थोडे दिवस आहे. हेच दिवस महत्वाचे आहेत अक्षरा. या दिवसांमध्येच तुला नकोय ग ताण हा. नुसतं चांगलं खाऊन चांगला आहार ठेवून नाही होणार अक्षू. मनाने प्रसन्न राहावं लागेल ना तुला. हो ग, मलाही पटतंय आई. मी काय सांगू, माझं आणि अधिपतींचं बोलणं झालं ना की सगळं सॉल्व्ह होईल आई. हो, झालंच पाहिजे लवकर सॉल्व्ह. आणि तुझा आरामही झाला पाहिजे. या शाळेच्या प्रकरणामुळे नुसता तणाव वाढलाय, धावपळ वाढली आहे तुझी. ताई, ताई, बया बया बया, आता हे काय झालं? आणि आलीस का तू सकाळ सकाळ आमचं बीपी वाढवायला? हा, तुला काय शांतवानी बोलताच येत नाही का ग? बोल, काय झालंय? आग लागल्यावानी अशी धावत का आलीस? बोल पटशिरी. ताई, मला समज कळलं. काय? हेच का तू त्या मास्तनीला शाळेतनं काढणार नाहीस? हे समज करायला तुला अधिपतीने सांगितलं ना? व आम्हाला ठाव असलेल्या खबरा आम्हाला देऊ नगस. ताई, अगं खबर नाही. अगं तुला मी विचारायला. ताई, तू खरंच त्या मास्तनीला शाळेतनं नाही काढणार? सध्या तरी नाही.
म्हणजे काय? अधिपती जिंकले. जिंकले कसे? शेवटी त्यांनी मनवलंच नव्हतं ताई तुला. अगं बघ की त्या दोघांमध्ये एवढी भांडणं आहेत तरी बी ते तिच्या बाजूने तुझ्याशी लढले आणि जिंकले बी. अगं ताई बघ की तिच्यावर काय येऊ नये म्हणून त्यांनी काय काय केलंय. शेवटी काय त्या पोराच्या आईबापाला मॅनेज केलंच की त्यांनी. कळलंय आम्हाला ते सगळं. ताई अगं ती एवढी चुकीची वागत्या तरी बी तिचीच बाजू घेतात ग ते. ताई असं कसं चालल? नाही म्हणजे आपण त्या दोघांनी शरीराने लांब ठेवलंय पर ताई अगं ते दोघं बी मनाने एकत्र आहेत की. ताई अगं पण एवढं काय काय करतो पण आपल्या हाताला यशच येणं झालंय ग. आता काय होणार? ती मास्तरीन शाळेत जाणार आणि आपल्या डोसक्यावर नाचणार. आम्ही आमच्या परीनं अधिपतीनं समजवायचा प्रयत्न केला. जेव्हा आमच्या लक्षात आलं की आम्ही जे काय बोलतोय ते त्यांच्या डोसक्यात शिरतच नाहीये तेव्हा आम्ही 2 पावलं मागे आलो. आम्हाला एक कळलं की सुनबाईंना शाळेतनं काढू नये म्हणून अधिपती काय बी करू शकते. त्यांच्या नजरेत आमच्याबद्दल शंका निर्माण होईल असं आम्हाला काय बी करायचं नव्हतं. म्हणून सगळं आम्ही त्यांच्या मनासारखं केलं. म्हणजे ताई आता आपण थंड बसायचं? पण तर बसायचं नाहीच आपण. मग काय करायचं? त्या पोराच्या आई वडिलांना भेटले ना अधिपती. आता तू जाऊन भेटतेस आणि आणि जे त्यांच्याकडे नाही ते त्यांना द्यायचं. हे दे त्यांना आणि आम्ही सांगतोय तेवढं कर.